तर राम भावनो, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. तर आज आहे रामनवमी, त्यानिमित्तानं मी आलो आहे आज स्वामी समर्थ घाटावर. तुम्ही बघू शकता इथं तयारी किती जोरदार चालू आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. समोर 11,111 दिव्यांचा दीपोत्सव सोहळा तुम्ही सर्वजण सांगलीसह पंचक्रोशीतील सर्व भक्तगण, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणारे आपण सर्व संतांचे साक्षीदार होत आहोत. आणि यानंतर एक गाणं आपण ऐकणार आणि त्यानंतर लगेचच दीपोत्सवाला सुरुवात करणार आहे. मी विनंती करते की आपण सर्वांनी आपल्या ज्या पाया शेजारी पडत आहेत त्यांना आपले पाय लागणार नाही त्याची काळजी घ्या. आणि सांगितल्यानंतरच आपण दीप प्रज्वलित करायचं. आपण पुढील गाणं ऐकणार आहोत. रामजन्माचा उत्सव सुरू आहे आणि आता आपल्यासमोर गीत रामायणाचं एक गाणं सादर होणार आहे. बाबूजी आणि गदिमांनी अजरामर केलेलं असं महाकाव्य 1955 साली पहिल्यांदा पुणे आकाशवाणी केंद्रावर याचं प्रसारण झालं आणि 1 एप्रिलला या गीत रामायणाला 71 वर्ष पूर्ण होत आहेत. याच रामायणातलं अप्रतिम असं गीत जो यज्ञपुरुष यज्ञातून प्रकट झालेला आहे तो काय म्हणतोय हे सुकृतकडनं आपण ऐकूया. दशरथा हे पाय सदा. Minutes later. सकाळ वृत्तवाहिनीचे सहयोगी संपादक सन्माननीय शेखरजी जोशी यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय शेखरजी रामदास साहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाभलेली आहे. साहेबांना विनंती करतो.
हॅलो गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आपदामपहरणारं दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महारुद्र हनुमान की जय सियावर रामचंद्र की जय श्री गणेशाय नमः श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि वर्णौ रघुवर विमल जसो जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार